नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज. वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. सर्वप्रथम सगळ्या प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि या नव्या वर्षामध्ये नेमकं राजकीय काय घडणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. खरं तर काल चंद्रपूरमधल्या सभेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या प्रचाराचा नारळ फोडला. कालच्या सभेमध्ये ते इंडिया आघाडीवर टीकेची तोफ डागणार हे अपेक्षित होतंच. मात्र त्यांनी केलेल्या एका टीकेनंतर आज राज्यात शिवसेनेच्या कोटात चर्चा आणि वाद सुरू झालेत. काँग्रेस सोबत असलेली शिवसेना म्हणजे नकली शिवसेना, तर आमच्या सोबत असलेली शिवसेना ही असली शिवसेना असं मोदी म्हणालेत. खरं तर निवडणुकांचे वेध लागले, जागा वाटप सुरू झालं आणि त्यानंतर शिंदेंची शिवसेना काहीशी बॅकफुटवर गेलेली दिसली. त्यांच्या अनेक विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं गेलंय, आणखी काहींचंही कापलं जायची शक्यता आहे. त्यांच्या अनेक जागांवर भाजप दावा सांगताय. कुठे त्यांना महायुतीत राहण्यासाठी कॉम्प्रोमाइज करावं लागतंय. दुसरीकडे ठाकरेंचा मात्र महाविकास आघाडीत कणखर बाणा वारंवार दिसून आलाय. पण केवळ हा कणखर बाणा असला तरी ही असली नकलीचा वाद त्यावरून जोखता येईल का? पक्ष संघटनेचा विचार झाला तर दोन्ही बाजू आपापल्या ताकदीचा दावा करतायत. मात्र दोन्ही बाजूच्या सभांमध्ये रिकाम्या खुर्च्या तरी सुद्धा दिसतात. पक्ष आणि चिन्ह कुणाचं यावरनं हा असली नकली वाद जोखता येईल का? आणि मुळात या असली नकलीच्या वादात जनतेचं काय, हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. नकली शिवसेना वाले आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत सहभागी झालेले आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे, ठाकरेंच्या शिवसेनेचे समर्थक ॲडव्होकेट जयेश वाणी आणि ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक संदीप आचार्य सर आपल्यासोबत आहेत. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या पॅनलिस्टना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्ष आपल्याला सुखसमृद्धीचं आरोग्याचं जावो. मी सुरुवात करणार आहे राजू वाघमारे यांच्यापासून. राजू वाघमारेजी, जेव्हापासनं शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे तेव्हापासून तुमचं आमचं एक गट दुसरा गट असे वाद आपण सगळे बघत आलेलो. काल मोदींची जी सभा झाली त्यामध्ये त्यांनी एक वेगळी व्याख्या दिलेली आहे दोन्ही शिवसेनांना. तुम्ही कसं बघता याकडे? नाही, याला बघण्याचा स्पष्ट हेतू आहे की आदरणीय पंतप्रधान साहेबांनी स्पष्ट सांगितलंय की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना नकली आहे असं पंतप्रधानांनी सांगितलंय. कारण जी शिवसेना आहे त्या शिवसेनेला शिवसेनेचं चिन्ह मिळालेलं आहे, शिवसेनेचं नाव मिळालेलं आहे. तर अधिकृतरित्या हीच शिवसेना ही शिवसेना म्हणून म्हणावी असा माझा आपल्यालाही आग्रह आहे. त्याच्यामुळे शिंदे गट म्हणण्यापेक्षा आपण शिवसेना बोलाल तर चालेल. गट आम्ही फक्त कन्व्हिनियन्स साठी म्हणतोय, कारण दोन्ही बाजूचा आग्रह आहे आम्हाला शिवसेना म्हणा, त्यातनं गोंधळ नको म्हणून हे फक्त गट म्हणून संबोधन आहे. बाकी कोर्टाच्या निर्णयाचा आदर आपण सगळेच जण करतो. नाही, नम्रताजी, मग कोर्टाने जर सांगितलंय की जर आमची शिवसेना ही अधिकृत आहे तर आपल्याला तीच भूमिका घ्यायला पाहिजे ना. बर, मला जायचंय जयेश वाणी यांच्याकडे. जयेश वाणीजी, पंतप्रधानांनी काल थेट नकली शिवसेना म्हणून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा उल्लेख केलेला आहे. गेल्या काही दिवसातल्या घडामोडी बघता उद्धव ठाकरे गट या सगळ्याकडे कसं बघता? कसं बघतो म्हणजे काय नम्रताजी, अगदी एक तर अगदी माझं म्हणणं अगदी स्पष्ट आहे की ज्याविषयी आता राजू वाघमारे साहेब म्हणत होते, म्हणजे ते राजू वाघमारे साहेब म्हणजे तेच ना, पूर्वी काँग्रेसमध्ये होते तेच काय? हे काय वेगळे आहेत कोणी? हे तेच आहेत ना? हो, आज त्यांचा प्रवेश झालेला आहे शिंदेच्या शिवसेनेत. अच्छा, मला माहित नव्हतं. ठीक आहे, हरकत नाही. माझे चांगले मित्र आहेत ते आता नवीनच आले आहेत शिंदे सेनेमध्ये, शिंदे गटामध्ये. पण नम्रताजी, ते जे कुठल्या कोर्टाच्या ऑर्डर विषयी बोलतायत त्यांनी कोर्टाचं नाव सांगा मला कुठलं आहे. अथॉरिटी आणि कोर्टामध्ये फरक असतो, हा बेसिक फरक वकील म्हणून मला माहिती आहे आणि तो मी आपल्या जनतेला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की निवडणूक आयोग म्हणजे कोर्ट नसतं, ती क्वाशी ज्युडिशियल अथॉरिटी आहे, ती ज्युडिशियल अथॉरिटी नाही आहे. नंबर 1. नंबर 2, भारतीय जनता पार्टीला आणि भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत नरेंद्र मोदी
यांनी अशा पद्धतीने शिवसेनेविषयी बोलणं अत्यंत स्वाभाविक आहे. जो जसा असतो त्याला सगळं जग तसं दिसतं. मुळात भारतीय जनता पार्टी ही भारतीय जनता पार्टी राहिली की हा मूळ प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला लक्षात असेल की इस्रायल आणि फिलिस्तीनच्या मुद्द्यावरती अटल बिहारी वाजपेयींचं एक वेगळं मत होतं, त्यांच्या भारतीय जनता पार्टीचं एक वेगळं मत होतं, त्याच्या अगदी विरुद्ध मत आताच्या भारतीय जनता पार्टीचं आहे. अटल बिहारी वाजपेयींच्या काळातल्या, अडवाणींच्या काळातल्या भारतीय जनता पार्टीचं या देशाच्या सार्वभौमत्वाविषयी, या देशाच्या धर्मनिरपेक्ष असण्याविषयी एक वेगळं मत होतं. आताच्या भारतीय जनता पार्टीचं मत वेगळं आहे. त्यांच्याकडे नीतिमूल्यांना अत्यंत महत्वाची प्रतिष्ठा होती अटलजी आणि अडवाणीजींच्या काळामध्ये. आता सगळे भ्रष्टाचारी भारतीय जनता पार्टीमध्ये भरलेले आहेत. आपल्या लक्षात असेल अटल बिहारी वाजपेयींचं ते भाषण, ज्यात अटल बिहारी वाजपेयी अत्यंत स्पष्टपणे म्हणले होते की ऐसी भ्रष्टाचार की वजह से सत्ता को मैं चिमटे से ना पकडू. आणि आता अख्खे भ्रष्टाचारी पकडून पकडून चिमटीत पकडून पकडून भाजपमध्ये टाकले. काल मोदींनी असा दावा केलाय जयेश वाणीजी की बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने शिंदेच पुढे नेत आहेत. अहो असं आहे की मोदी साहेबांबरोबर जो जातो तो सगळा असतो. 2 दिवस आधी मोदी साहेब म्हणतात की सगळ्यात मोठा करप्ट नॅशनलिस्ट पार्टी म्हणजे त्या राष्ट्रवादी काँग्रेसला काहीतरी म्हणले, अजित पवारांवरती 70,000 कोटीचा घोटाळ्याचा आरोप केला आणि 2 दिवसानंतर 48 तासांच्या आतमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना प्रवेश दिला. नरेंद्र मोदींच्या बोलण्यावरती त्यांच्या पक्षातले लोक सुद्धा आता विश्वास ठेवत नाही. तुम्ही जनतेचं काय घेऊन बसलायत? नरेंद्र मोदी साहेब जे बोलतात त्याच्या अगदी विरुद्ध ते किंवा त्यांचे कार्यकर्ते वागतात. कृती आणि वक्तव्य यामध्ये जमीन आसमानचा फरक असणारा जगातला एकमेव नेता जर कोण असेल की ते जे बोलतात मुद्दा लक्षात आला, ते जे बोलतात डिलिव्हर होत नाही, ते नरेंद्र मोदी साहेब. मुद्दा लक्षात आला. राजू वाघमारेंना काही कॉमेंट करायचे, त्यानंतर मी संदीप आचार्य सरांकडे. राजू वाघमारे थोडक्यात. काय आहे की या भारताच्या राज्यघटनेप्रमाणे निवडणूक आयोग हे अधिकृतरित्या ठरवतात की निवडणुकीचा पक्ष अधिकृत कोणता, निवडणुकीचं चिन्ह अधिकृत कोणत्या पक्षाचं कुठचं चिन्ह आहे. आणि ज्या निवडणूक आयोगाने जर शिवसेनेला धनुष्यबाण आणि ते नाव दिलं असेल तर दुसऱ्या कोणीही कितीही बोलण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना ते नाव मिळू शकत नाही. ठीक आहे राजू वाघमारे, तुमचा मुद्दा लक्षात आला की निवडणूक आयोगाने हे चिन्ह शिंदेच्या शिवसेनेला दिलेलं आहे, ते नाव शिंदेच्या शिवसेनेला दिलेलं आणि हे प्रकरण आता कोर्टात आहे. उद्धव ठाकरेंनी त्याला कोर्टात चॅलेंज केलेलं आहे. त्याच्यामुळे कोर्ट काय निकाल देतो तो आपण बघूया. माझा राजू वाघमारेजी तुम्हाला प्रश्न आहे, कालपर्यंत तुम्ही ज्या गोटात होता तिथे तुम्हाला हे असली नकली असा वाद करावासा वाटला का? काय फरक दिसतो तुम्हाला काल तुमच्या सोबत असलेली शिवसेना आणि आज तुमच्या सोबत असलेली शिवसेना? बघा नम्रताजी, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की कोर्टाचा निर्णय ज्यावेळी होईल त्यावेळेनंतर आपण कोणती शिवसेना खरी आहे की खोटी आहे त्याच्याबद्दल बोलू शकतो. पण कोर्टाचा निर्णय होईपर्यंत माझं सगळ्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगणं आहे आणि आपल्याला पण, आपण शिंदेची शिवसेना कृपा करून बोलू नका, शिवसेना म्हणूनच संबोधा. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की कालपर्यंत ज्यावेळी मी काँग्रेस पक्षामध्ये होतो, आज माझा शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे आणि ज्या शिवसेनेमध्ये मी प्रवेश पूर्ण विचारपूर्वक अगदी सगळ्या गोष्टींचा विचार करून केलेला आहे आणि माझ्या विचारांप्रमाणे आणि संविधानाच्या नियमांप्रमाणे ही शिवसेना असली आहे. आणि असली शिवसेनेचा फरक हा आहे की आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं वचन, त्यांनी पूर्णपणे मांडलेली मांडणी, त्या मांडणीवर आताचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे हे पुढे जात आहेत आणि त्याचं प्रत्यंतर या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जनतेला येत आहे की सर्वसामान्यांना एकत्र घेऊन जाणारा मुख्यमंत्री हा महाराष्ट्राला लाभलाय. आणि म्हणून फरक जो आहे हा फरक आहे की आदरणीय शिंदे साहेब आणि ही शिवसेना ही जनतेची शिवसेना आहे. ही जनतेच्या शिवसेना जी म्हणतोय त्याला आपण खरी शिवसेना बोलू शकतो. फेसबुक मधल्या शिवसेनेला खरी शिवसेना मी संदीप आचार्य सरांकडे जाते. डिजिटल शिवसेना झाली. ठीक आहे आचार्य सर,
असली आणि नकली म्हणत हे शिवसेनेमध्ये जे दोन गट पडलेले आहेत त्यांना जोखता येईल का? कोण ताकदवान, कोण असली आणि कोण नकली म्हणतात? कारण आपल्याला आता नंबर्सवर बघायला पाहिजे, आपल्याला प्रॅक्टिकली काय वास्तव आहे, जमिनीवरती संघटना कशी आहे, कोण किती पाण्यात आहे, कोण किती बॅकफूटवर आहे, कोण काय कॉम्प्रोमाइज करतंय, हे सगळे मुद्दे आपल्याला लक्षात घ्यायला लागणार आहेत. तुमचा इतक्या वर्षांचा अनुभव काय सांगतो या दोन्ही गटांना जर जोखायचं म्हटलं तर? आता हे पंतप्रधानांनी जे विधान केलेलं आहे ते एक राजकीय विधान म्हणून याच्याकडे पाहता येईल. आणि ह्याच न्यायाने जर विचार केला तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असली म्हणता येईल आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस नकली म्हणता येईल. आता राहिला प्रश्न की जर शिवसेना माझी आहे म्हणजे ओरिजिनल शिवसेना एकनाथ शिंदेकडे गेली आहे निवडणूक आयोगाच्या निकालानुसार, याचा जर विचार केला तर मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेने महाराष्ट्रामध्ये 23 जागा लढल्या होत्या, 1,29,00,000 मतं मिळाली होती. मग आता ही जी काही असली शिवसेना असा जो काही दावा केला जातोय, ही शिवसेना जागा तेवढ्या मोठ्या प्रमाणात का मागत नाहीये, हा एक भाग येतो. दुसरा मुद्दा असा की त्यांनी जे काही 13 खासदार त्यांच्याबरोबर गेलेले आहेत त्यातल्या सुद्धा 3 लोकांची तिकीटं कापली गेली आहेत. आणखी 2-3 जागांबद्दल प्रॉब्लेम आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री शिंदे राहत असलेल्या ठाण्यामधल्या जागाचा अजूनही निर्णय होऊ शकलेला नाहीये. हे बाळासाहेबांच्या शिवसेनेला किती शोभू शकतो हा एक भाग येतो माझ्या दृष्टीने. मुद्दा असा आहे की जनता आता पुढच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आता घोडा मैदान जवळच आहे, त्यामुळे जनतेच्या मैदानामध्ये याचा फैसला फायनली होईल की नेमकी खरी शिवसेना कोणाची आहे. एक निर्णय लागणार आहे कोर्टामध्ये आणि एक निर्णय आता आगामी काळात लागेल जनतेच्या मैदानामध्ये. मुळामध्ये 23 वरनं 13 खासदार त्यांच्याकडे होते, 13 पैकी सुद्धा 3 लोकांची तिकीटं कापलेली आहेत, आणखी 2-3 जागांबद्दल वाद चालू आहेत. अशा परिस्थितीमध्ये खरी शिवसेना असल्याचा दावा जरी ते करत असले, त्यांच्याकडे धनुष्यबाण असेल, चिन्ह असेल, बाळासाहेबांचे विचार असतील, सगळं जरी मान्य केलं तरी प्रश्न असा येतो की मग उद्धव ठाकरेंची शिवसेना काय आहे, त्यांच्या पाठीमागे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज लोक कसे दिसत आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पार्टीला नवे भिडू रोज शोधून काढून महाराष्ट्रामध्ये का घ्यावे लागतात. राजू वाघमारे, थेट हाच प्रश्न आहे तुम्हाला. शिवसेनेची ताकद आपण जर बघितली मागच्या काळामध्ये युतीमध्ये काही त्यांना राष्ट्रवादीला घ्यायची गरज नव्हती, आज त्यांना राष्ट्रवादीला घ्यायला लागलं. त्याच्या पाठोपाठ आता राज ठाकरेंच्याकडे मनधरणी सुरू आहे. ठीक आहे, राजू वाघमारेजी बोला. सगळ्यात आचार्यजी जे म्हणतायत की शिवसेनेच्या नावाखाली म्हणजेच धनुष्यबाणाखाली जेवढे खासदार निवडून आले तेवढे खासदार आता त्याच्यापेक्षा कमी आहेत. मला वाटतं आचार्यजींना एवढं कळत असलं पाहिजे की राजकारण दिवसागणिक बदलत जातं. आपण 5 वर्षांनी निवडणुका लढतोय, आपल्या बरोबर असणारा पक्ष हा वेगळा पक्ष जो आहे, जो त्यावेळी होता त्याच्यापेक्षा परिस्थिती वेगळी आहे. त्याच्यामुळे तडजोडी या कराव्या लागतात आणि तडजोडी करणं. राजू वाघमारेजी, तडजोडी म्हणताय पण तडजोडी किती? ठाकरेंची शिवसेना जी आहे, उद्धव ठाकरेंची शिवसेना, त्यांनी 21 जागा घेऊन मोकळे झालेत, ते त्यांचं जागा वाटप पूर्ण झालेलं आहे. मी त्याबाबत म्हणत नाहीये, तुमच्या असतील काही जागा वादाच्या, मात्र शिंदेच्या वाट्याला आलेल्या जागा त्यांना अजून 2 आकडे गाठता आलेले नाहीत. माझ्या माहितीत 9 जागा फक्त त्यांच्या जाहीर झालेल्या आहेत. अजून त्यांना किती जागा मिळतील हा प्रश्नच आहे. नम्रताजी, एक गोष्ट लक्षात घ्या की परिस्थिती बदलते त्याच्याप्रमाणे तुम्हाला सीटचे निर्णय घ्यावे लागतात. आता ठाकरेंनी ज्या महाविकास आघाडीमध्ये ज्या सीट्स घेतल्यात त्या सगळ्या निवडून येणाऱ्या आहेत का, की त्या सगळ्या निवडून येणार आहेत का? आता त्यांनी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सीटवर दावा ठोकून ती जाहीर करून टाकली आणि काँग्रेसचे लोक ज्या निगोशिएशन मध्ये कमी पडले त्याच्यामुळे त्यांना त्या सीट मिळाल्या. याचा अर्थ ते खरी होतात का? त्यांचा नाहीये वाघमारे साहेब, प्रश्न त्यांचा नाही, प्रश्न तुमचा आहे. राजकारणामध्ये तडजोडी करत असताना काही सीट द्यावा लागतात. एक्झॅक्टली राजू वाघमारे, प्रश्न हा आहे की तुम्ही म्हणताय तडजोड, ठीक आहे, आपण तडजोड समजून घेतली अनेक जागांच्या बाबतीत. नाही, माझा प्रश्न आहे का, तुम्ही जर मुख्यमंत्री शिंदेच्या ठाण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकत नसेल, जर मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या होम टाउन मध्ये त्यांच्या होम पिच वरती खासदार निवडून येईल याचा जर कॉन्फिडन्स नसेल तर याचा अर्थ काय काढायचा?
सगळ्यात पहिली गोष्ट की हे तुम्ही परसेप्शन बनवताय ना. अहो मुख्यमंत्री आहेत ते पाहिजे तेव्हा निर्णय घेतील. त्यांना कदाचित उशिरा निर्णय घ्यायचा आहे याचा अर्थ तिकडचा उमेदवार निवडून येणार नाही असं तुम्ही म्हणताय. हे कशावरून मला काही कळत नाही. अहो मुख्यमंत्र्यांना निर्णय घेण्याची क्षमता आणि वेळ हे मुख्यमंत्री स्वतः ठरवतील ना. यांना कोणी सांगायची गरज नाही. घाई करायची गरज काय. ठाण्याच्या तारखा आता आल्यात का तर आलेल्या नाहीत. आणि ठाणं हा मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला आहे. त्याच्यामुळे बालेकिल्ल्यामध्ये कधी ठरवू काय फरक पडत नाही. ती सीट बरं ठीक आहे. बालेकिल्ल्यामध्ये कधीही ठरवू. तिकडे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे प्रचाराला लागले. इकडे नाशिकमध्ये संघाकडनं पुन्हा एकदा सर्व्हे होतोय त्या जागेचा. वेगळीच नावं चर्चेत येत आहेत. त्याचं काय. मग नम्रता अहो एक नम्रताजी एक गोष्ट लक्षात घ्या. निवडणुकीचे कॅन्डिडेट ठरवेपर्यंत का करावी लागली. दर 2 दिवसाआड 3 दिवसाआड सर्वे होत असतात. तुम्हाला काळजी घ्यावी लागते की आपल्याला सीट जिंकायची आहे आणि जिंकणाऱ्या सीटसाठी सतत सर्वे करणं हे त्या राजकीय पक्षाचं काम आहे. त्याच्यामुळे त्याच्यात वाद घालण्यात अर्थ नाही की तुम्ही परीक्षेला बसता त्यावेळी तुम्ही 20 तास अभ्यास का करता. तुम्ही 5 तासच करत नाही. हे चुकीचं आहे ना. सर्वे आम्हाला करायचा आहे कारण आमचा उमेदवार कोण आहे हे तावून सोलकून आम्हाला बघायचंय. मग त्याचं दुःख विरोधकांना का. आम्ही निर्णय घेऊ ना. आमच्या जागा आहेत. मुख्यमंत्री निर्णय घेतील ठाण्याचा. ठीक आहे. हा निर्णय कधी घेतला जातो याची प्रतीक्षा असेल आणि ती जागा याच्या जागा वादग्रस्त जागा अनेक आहेत त्या कुणाकडे जातात हे सुद्धा आपल्याला बघायला लागेल. मी जयेश वाणींकडे जाण्यापूर्वी एक संदीप आचार्य सरांची छोटीशी कॉमेंट घेते. हे झालं शिंदेच्या बाबतीत. ठाकरेंच्या बाबतीत जरी त्यांचं जागा वाटप आता पूर्ण झालेलं असलं तरी सगळं काही आलबेल आहे अशातला भाग नाहीये. पक्ष संघटनेचा प्रश्न आहे. काही ठिकाणी नवीन चेहरे त्यांना शोधायला लागलेले आहेत जे पूर्ण ताकदवान आहेत का इथपासूनची तयारी आहे. म्हणजे जो मुद्दा राजू वाघमारे यांनी उपस्थित केला की 21 जागा जरी डिक्लेअर झालेल्या असल्या तरी त्या जागा जिंकून येणार का. त्यांना पाठिंबा असलेले त्यांचे मित्रपक्ष किती ताकदवान आहेत शिंदेच्या तुलनेमध्ये. ही जर तुलना करायची झाली तर या 2 गटांमध्ये या 2 शिवसेनांमध्ये बाहुबली कोण ठरू शकतो. कारण निवडणूक हा आकड्यांचा खेळ आहे. नम्रता एक शिवसेना आणि एका गटामध्ये असं बोला ना तुम्ही. आता मुळात हा मुद्दा जनतेच्या दरबारात जाणारच आहे. जनताच हे सगळं ठरवेल. पण आज जर घडीला आपण बघितली तर लोकांची सहानुभूती. बोला संदीप आचार्य सर बोला. नाही त्या पक्षाचं नाव अधिकृतपणे निवडणूक आयोगाने मान्य केलेलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. हो. त्यामुळे ते एक गट असं नाही म्हणता येणार तुम्हाला. हा तर मुळात मुद्दा असा आहे की लोकमत कोणाबरोबर आहे. नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे पुढे बोला ना. आमदार बाहेर पडले हे जरी असलं तरी शिवसैनिक सर्वसामान्यपणे फुटलाय का. ते जनता आदित्य ठाकरेंच्या सभांना बसून की जनमत कोणाच्या बाजूने आहे ते निकाल येऊ दे ना. सभांना होणारी गर्दी तुम्हाला घाई कसली आहे की जनमत तिकडच्या बाजूचं आहे. अहो जरा येऊ द्या. राजू वाघमारेजी त्यांना मुद्दा पूर्ण करू दे. त्यानं तुम्हाला काही रिफ्यूट करायचं असेल तर मी तुम्हाला वेगळा वेळ देते. संदीप आचार्य सर बोला. मी या सगळ्या चॅनलवरती किंवा मुळामध्ये लोकांमध्ये जी गर्दी दिसते या लोकांच्या सभांना म्हणा किंवा आज जिकडे जातात एवढी ताकद खच्चीकरण झाल्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील यांच्या सभांना होणारी गर्दी लोकांचा मिळणारा प्रतिसाद हा दखलपात्र ठरतोय. म्हणूनच आज भारतीय जनता पार्टीला त्यांच्या गटामध्ये मनसेला घ्यावं अशी आळवणी करावी लागते. विनंती करावी लागते. जेवढी म्हणून माणसं मिळतील म्हणजे एकनाथ शिंदे त्यांची शिवसेना भारतीय जनता पार्टी बरोबर आल्यानंतर सुद्धा त्यांना समाधान वाटलं नसावं खात्री वाटली नसावी म्हणूनच त्यांनी अजित पवार फोडून घेतले. राष्ट्रवादीकडे फूट पडली अजित पवारांना घेतलं. आता अजित पवारांना घेतल्यानंतरही कदाचित त्यांचं समाधान होत नसेल. मुंबईतल्या साईच्या साई जागा आपल्याला जिंकता कसं येतील किंवा आपण जिंकू शकतो की नाही याची खात्री नसल्यामुळे असेल कदाचित आज मनसेची मंदरणी करण्यापर्यंत भाजपची वेळ आली आहे. बर का ठामपणे सांगत नाहीत की नाही आम्ही आहोत गरज नाही कोणाची. एक तर यांना अनेक ठिकाणी जागा जाहीर करता येत नाहीये. अनेक ठिकाणचे यांचे उमेदवार भाजपने बदलायला लावले. आता ही बदलायला लावण्याची पद्धत ही बाळासाहेबांना मान्य झाली असती का हा माझा प्रश्न आहे.
माझा मुद्दा स्वतःच्या पक्षामध्ये अन्य पक्षाला एक ढवळाढवळ करू दिली छोटासा प्रश्न आहे, या दोघांमध्ये जर दोघांचेही मित्रपक्ष बघायचे म्हटले, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे भाजपकडनं, या दोघांचेही मित्रपक्ष बघायचे झाले तर पारडं कुणाचं जड वाटतंय? आता या क्षणाला सांगणं तसं कठीण आहे, पण लढत इतकी एकतर्फी होणार नाही एवढं मी ठामपणे सांगतो. म्हणजे ज्या पद्धतीने आज भारतीय जनता पार्टी म्हणताय 40, 45, 45च्या वरती सगळ्या जागा आम्ही आणू, इतकं शक्य होऊ शकत नाहीये. आणि तसं असतं तर अगदी पूनम महाजनच्या इकडे त्यांना उमेदवारी देता येत नाही, अनेक ठिकाणी उमेदवारी देता येऊ शकत नाही. भाजपची सुद्धा परिस्थिती वाईट आहे ना, इतकी सोपी नाही आहे ती. ठीक आहे, जयेशवाणींचं मी कॉमेंट घेईन याच्यावर, मग राजू वाघमारेंकडे. कारण लोकांपुढे केवळ हे ज्या पद्धतीने पक्ष फोडण्यात आले, ज्या प्रकारे घरं फोडण्यात आली, ज्या प्रकारे मित्रपरिवार फोडण्यात आले, आणि दुसऱ्या साईडला महागाईपासून अनेक प्रश्न आहेत. सिंपथी फॅक्टर आहे जो त्यांच्यासाठी वजन ठरू शकतो. ठीक आहे, जयेशवाणी. मला एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे सांगायची आहे की महाराष्ट्रातल्या ढोकरांनी नाक पुसणाऱ्या शेंबड्या पोराला जरी विचारलं 2 प्रश्नांचे उत्तर की बाबा शिवसेना खरी कुठली, तर तोही अगदी स्पष्टपणे सांगेल शिवसेना म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष. आणि कोण सरस राहील, कोण जास्त जागा जिंकेल, काय आत्ताची परिस्थिती आहे, लोकभावना कोणाच्या बाजूने आहे, तर त्याचे उत्तर ते शेंबडपोरग सुद्धा देईल की हा निर्णय नक्कीच लोकसभेचा हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने, यांच्या शिवसेनेच्या बाजूने लागेल. मूळ मुद्दा असा आहे की मी आता एवढ्या वेळाचं बघतोय, अत्यंत शांतपणे ऐकतोय, राजू वाघमारे साहेब स्वतःविषयी अजिबात काय बोलत नाहीयेत. म्हणजे इतकी गडबड आरडाओरड आणि प्रत्येकाला इंटरप्ट करायचं, मला हे कळायला मार्ग नाहीये की हे असं करायची गरज का पडते. खूप संयंत वक्ते होते एकेकाळचे ते, मी टीव्हीवरती अनेकदा त्यांच्या बरोबर राहिलेलो आहे पॅनलिस्ट म्हणून. तर त्याच्या मागचंच कारण हे आहे मुळामध्ये, जिथे बोलायला मुद्दे नसतील तेव्हा इतरांना बोलू द्यायचं नाही, डिस्टर्ब करायचं आणि मुद्दा भरकटवत न्यायचा, असं एक एकंदर जे दिसतंय स्थिती प्रवक्त्यांची, त्यावरनं पक्षाचा अंदाज नक्की बांधता येतो. बर, ठीक आहे. राजू वाघमारेंना पटत नाही. राजू वाघमारे. सगळ्यात पहिली गोष्ट नम्रता, मला आचार्य जी बोलत होते ते मला ऐकायलाच येत नव्हतं, त्याच्यामुळे मी ते माझं बोलणं सुरू ठेवलेलं, मला कळतच नव्हतं, आचार्यजींचा आवाजच आला नाही माझ्याकडे, त्याच्यामुळे तो टेक्निकल फॉल्ट होता. त्यांना डिस्टर्ब करण्याचा माझा हेतू नव्हता, मी कधीच कोणाला डिस्टर्ब करत नाही, कारण माझ्याकडे डॉक्टर राजू वाघमारेकडे एवढे स्ट्रॉंग मुद्दे असतात आणि मी एवढं तत्वानी बोलतो, त्याच्यामुळे मला कोणालाही डिस्टर्ब करायची गरज नाही. त्याच्यामुळे आचार्यजी बोलत असताना मी बोललो, त्याचा उद्देश तो नव्हता. हा पहिला मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा, आता ज्या पद्धतीने ते प्रवक्ते म्हणतायत की शेंबूड आलेलं वगैरे, आता ती तशी मुलं शोधावी लागतील हो महाराष्ट्रात, की ज्यांच्या नाकाला शेंबूड येतोय त्यांना विचारायचंय की कुठची शिवसेना खरी. आता ती मुलं भेटायला पाहिजेत ना. आता तो एक मोठा प्रश्न आहे महाराष्ट्रात की ती मुलं मिळणार नाहीत. त्याच्यामुळे उगाच आपण घाई करण्यात अर्थ नाही. शांतपणे निवडणुका होऊ द्या, निकाल लागतील आणि त्याच्यामध्ये कळेल ना की धनुष्यबाणच विजयी होणार आहे. हे कळेल. कशाला आपण घाई करूया आणि कशाला आकाडतांडव करूया, काही करायची गरज नाही. त्याच्यामुळे ना शेंबडी मुलं आपण म्हणजे थोडक्यात घोडा मैदान जवळ आहे, 4 जूनला स्पष्ट होणार आहे. या क्षणाला एकच गोष्ट स्पष्ट झाली आहे, ते म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 21 जागा लढणार आहे. शिंदेची शिवसेना, जी मुख्य शिवसेना, जी मूळ शिवसेना असं निवडणूक आयोगाने त्यांना म्हटलेलं आहे, ती शिवसेना नेमक्या किती जागा लढणार हे अजूनही स्पष्ट नाही. अपेक्षा आहे की पुढच्या काही दिवसात ते स्पष्ट होईल, पण हा आकडा 21 पर्यंत जाईल का ही अजूनही शंका आहे आणि ती शक्यता जरा कमीच वाटते. मात्र 4 जूनला जिंकून येणारा आकडा कुणाचा जास्त असेल याच्यावरती ठरू शकतं असली शिवसेना नकली शिवसेना. कारण विचार, पक्ष, चिन्ह या पलीकडे जाऊन जनता कुणाला मान्यता देते यावरती कदाचित हे असली नकली ठरू शकेल. कारण शब्दांचे भंडारे कुणालाही उधळता येतात, मात्र जनतेला फसवू शकत नाही, हेही तितकंच सत्य आहे. राजू वाघमारे, जयेश वाणी आणि संदीप आचार्य सर तिघांनी आपल्याला चर्चेसाठी वेळ दिला, तिघांचे आभार. चर्चेचा आजचा धुरळा इथेच शमलेला आहे. पुन्हा एकदा भेटणार आहोत उद्या नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी न्यूज.